एखाद्या जोडप्याला जर मूल होत नसेल तर चूक ही केवळ स्त्रीचीच आहे असं आजही कित्येक लोकांना वाटतं. पण खरंच हे खरं आहे का? तर अजिबात नाही. वैद्यकीय दृष्ट्या विचार केला तर 40 ते 50% प्रकरणांमध्ये मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी हा देखील तितकाच महत्वाचा घटक असतो. तरी सुद्धा तपासण्या अनेकदा सुरुवातीला फक्त स्त्रियांच्याच केल्या जातात आणि पुरुषांची तपासणी करायला मात्र वेळ होतो. त्यामुळे योग्य उपचार मिळण्यास विलंब होऊ शकतो. आता आयुर्वेदानुसार जर विचार केला तर पुरुषांची प्रजनन क्षमता ही शुक्रधातूच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. सततचा ताण, अपुरी झोप, जंक फूड, मद्यपान, धूम्रपान या सगळ्या गोष्टींमुळे शुक्रधातूच्या गुणवत्तेवर म्हणजेच क्वालिटीवर कुठेतरी परिणाम होत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरुषांची वंध्यत्व ही समस्या कायमस्वरूपी असतेच असं नाही. योग्य मार्गदर्शन, योग्य जीवनशैली, प्रकृतीनुसार घेतलेले आयुर्वेदिक उपचार आणि गरजेनुसार पंचकर्म केल्यास कित्येक रुग्णांमध्ये याचा चांगला उपयोग झालेला दिसून येतो. म्हणून जर तुम्हाला देखील मूल होत नसेल तर स्त्री आणि पुरुष दोघांचीही तपासणी करणं तितकंच आवश्यक आहे. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा आणि तुम्हाला पुरुष वंध्यत्वाबद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला DM नक्की करा. धन्यवाद.